नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. मी स्वागत करतो माझ्या नवीन फिशिंग व्हिडिओमध्ये. तर आज मी परत त्या स्पॉटवर आलो आहे फिशिंग करायला. तर आता आपण पहिला कास्ट केला आहे, बघत काय लागतं ते. अरे यार खूप मोठी बाईट होती, सुटलं. तर आजचा आपलं एकदम साधा सिंपल सेटअप आहे. 7 फीटचं रॉड आहे, टेलिस्कोपिक रॉड. बेट म्हणून आपण चपातीचं पीठ वापरणार आहे आणि एक बेसिक मॉडेलची रील. आपण 30 mm लाईन यूज करणार आहे मासे पकडायला. तर आपण हे लांब कास्ट केलं आहे. तर 5-10 मिनटं झाले तर लांब कास्ट करून, पण लांब कुठं मासेचं हालचाल नाही आहे, जवळच आहे. तर आपण जवळच कास्ट करूया परत. तर मित्रांनो बघा, तिथं केवढे मासे आलेत वर पाण्यावर. हे बघा, चिलापी होते. चिलापीचे एकदम पूर्ण झुंड होतं तिकडं. जोरात आवाज झाला गेले ते. तुम्हाला बबल्स दिसत असतील पाण्यावर. तर तिकडंच कास्ट करून बघूया लागेल का नाही. तिथेच टाकलंय. अरे यार खूप मोठी बाईट होती, लागलं नाही. परत तिकडंच टाकलंय. अरे मासे आहेत तिकडं, चांगले बाईट मिळालेत. तर परत तिकडंच टाकलाय, लागलाय. छोटे साईजचं चिलापी आहे. हां, इझिली आल्यामध्ये छोटंसं आहे मित्रांनो चिलापी. बघू शकता तुम्ही. केवढं छोटं साईज आहे मित्रांनो बघा चिलापीचं. आणि हुक त्याला बाहेरनं लागलाय, आतनं नाही लागलाय. सावकाश काढ लागेल, काटेले लागतात बाबा चिलापीचे. छोटं तर लयच फडफड करायला आहे. रिलीज केलं आपण त्याला परत. तर आपण जरा तिकडंच येऊया. इथं मोठ्या साईजच्या चिलापीचा हालचाल दिसायला पाण्यामध्ये. जवळच ट्राय करू. लांब का लागत नव्हती इकडं, म्हणून जवळच टाकूयात आता. लागले तर लागले जवळ. केलाय कास्ट, बघूया लागतंय का नाही. लागलाय मित्रांनो, लागलाय. मोठ्या साईजची चिलापी आहे. पहिल्यापेक्षा तर चांगली साईज आहे चिलापीची. बघू शकता तुम्ही. तर आपण याला परत रिलीज करूया. सुटला हातात नाही दाखवायचं तुम्हाला. परत तिकडंच टाकलाय. अरे यार इथं खूप मोठे मोठे चिलापी आहेत. चांगली साईज आहे इकडे चिलापीची. लागलाय. हे पण खूप मोठी साईज आहे. जवळच होतं म्हणून इझिली आलं. हे पहिले 2 मासे पकडले आपण, त्यापेक्षा हे चांगली साईज आहे. बघू शकता तुम्ही, कॅमेऱ्यामध्ये दिसेलच तुम्हाला. हे हुक काढून आपण त्याला परत रिलीज करूया पाण्यामध्ये.
तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.